पण तुम्हाला किती वेळेस बायकोचं कुकू पुसवायचं आहे आणि किती वेळेस समाजासाठी म्हणजे तुम्हाला काय असं पुनर्जन्म आहे का चार चार जन्म तुम्हाला मिळते का काय मला ह्याच गोष्टीचं कळा नाही. मी तरी तुम्ही बसल्यावर मी तरी उपोषणाला बसणार आहे आणि मी रीतशीर उपोषणाला बसणार आहे कारण मी तिथं तहसील ऑफिसला निवेदन दिलेलं आहे रीतशीर. मी तरी माझ्या बायकोचं कुकू पुसलं आहे. मी उन्हात जर बसलो जोपर्यंत मराठ्याला EWS आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. बीडच्या बसस्थानकमधून ह्याच्यामुळे बोलतोय मी तर एकटाच आहे नाही तर मला काही समाजातले कंटक मला म्हणतात की तू शेतातून बाईट देतो ऊसातून बाईट देतो तुझ्यात दम नाही. अरे माझ्यात दम आहे ना आणि 96 कोळी मराठा आहे मी आणि एका त्याच्यामुळे इथून बसस्थानकमधून एकटा बाईट देतो ना. माझ्या पाठीमाग आहे का कोणी? एक सुद्धा नाही. आणि तुमच्यात जर खरं तुम्ही जे माझ्यावर कमेंट करतात ना समाजातले काही कंटक तुम्ही जर खरं एका असतान तर तुम्ही तिथं मनोज जरांगेला जाऊन प्रश्न विचारा. तुमच्याकडं अचानक तुमच्या प्रॉपर्टीमध्ये वाढ कसं काय झाली? पांडुरंग तारकने 49 एकर जमीन कशी घेतली? गंगाधर काळकुटेने चंदननगरला 7 गुंठे जागा कशी घेतली? स्वप्नील तारकने 1.5 कोटीत 6 एकर जमीन घेतली कशी? संजय कटारेचा 5 कोटीचं जे समजा त्याच्या 7 बारेवर बोजा पडला होता ते तहसीलदारनी माफ कसं काय केला? कारण सर्वसामान्यावर जर त्याचं ट्रॅक्टर धरलं त्याच्यावर सरकार NPD पोलीस हे कानून कायदा NPDचं त्याच्यावर गुन्हा टाकतो 1 वर्ष त्याला आहे का NPD कायद्या अंतर्गत 1 वर्ष जेलमध्ये टाकते. अरे मग संजय कटारेचं 5 कोटीचं जे बोजा पडला 7 बारेवर ह्यांच्या वावरात जे वाळूचा स्टॉक होता त्याच्यावर बोजा पडला तो माफ कसं काय होतोय? जेवढी टीम आहे त्या टीमचा माझा आणि मनोज जरांगेचा SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी. आणि जे अजय महाराज बारसकरने EDला ते पत्र दिलेलं आहे की निवेदन दिलं हे ह्यांच्या टीमची ED मार्फत चौकशी होत प्रॉपर्टीची ह्या सुद्धा प्रॉपर्टीची आहे का चौकशी यांची 100% व्हायला पाहिजे. माझी प्रकाश दादा सोळंके संदीप भैया क्षीरसागर आणि बजरंग बाप्पा सोनवणे ह्या लोकप्रतिनिधीला हे बीड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी एक खासदार आणि 2 आमदार ह्यांना माझा आहे का ओपन चॅलेंज आहे. तुम्हाला आहे का इथून पुढं कधीच गुलाल लागणार नाही. मी तर एकटा आहे आणि तुम्हाला काय माझ्या संग खेटायचं ते खेटा. मी ओपन फिरतो कुठं बी. आज बी बीडमध्ये उद्या बी कुठं बी भेटेन तुम्हाला. तुमचे काय कार्यकर्ते असतील तुमच्या काय शक्ती असतील तुमचे काय पक्ष असतील काय तुमच्या जे तुमच्या यंत्रणा आहेत ते हलवा आणि अमोल खुनेला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आहे का तुम्ही एक तर लय मोठी चूक केली. एक सर्वसामान्य माणूस अरे समाजासाठी आमचं योगदान नाही का? 2 वर्ष जेल काढलं 3 वर्षाचे अनेक राहिले. मनोज जरांगे तिथून पळून आले कोपर्डीच्या आरोपीवर ज्या टायमाला खोटं प्लास्टर लावून इकडे फिरायचे. समाजासाठी कुणाचं योगदान आहे आणि कुणाचं नाही हे तरी ह्या लोकप्रतिनिधीला कळायला पाहिजे ना. ह्यांचा अभ्यास पाहिजे काही. आणि असे तुम्ही आज माझ्यावर निवेदन दिलं उद्या मनोज जरांगेचं ऐकून तुम्ही कुणाला बी शिक्षा लावण्यासाठी असे निवेदन देताना तुम्हाला कायद्याचा काय दाख आहे का? तुम्ही आमदार खासदार झाले कसे तुम्हाला कायद्याचा काय अभ्यास आहे का नाही? ह्या गोष्टीचं मला म्हणजे पडलेलं एक कोड आहे. याच्या अगोदर देखील जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली परंतु उद्या जे आंदोलन होणार आहे ते आगळे वेगळे ते म्हटलेले आहेत मी उन्हामध्ये बास टाकून आंदोलन करतो. मी बी एक शेतकरी. मी आहे का 24 उन्हाळा पावसाळा हिवाळा आम्हाला शेतीतले कामधंद्याची सवय. मनोज जरांगेला आहे का शेती 2 एकर आहे खानदानी बाप दादाची प्रॉपर्टी. पण मनोज जरांगेने कधी काम नाही केलेलं. काम आम्ही केलेले आहेत. मी काय म्हणतो त्यांच्यात जर खरं ते 96 कोळी मराठा असतील तर ते उन्हात आहे का बास टाकून आहे का आंदोलन करते ना. मी तरी आहे का 96 कोळी मराठा. मी आहे का बास टाकून जर बसलो तो जोपर्यंत मराठा समाजाला EWS आरक्षण भेटत नाही त्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही. उठणार ना मी. ते बसले की मी बी बसणार ना उपोषणाला आणि तिथंच बसणार. या आंतरवालीमध्ये बसतील तर मी थोडा साईडला बसन आणि 100 मागणी माझी एवढीच राहणार. गंगाधर काळकुटे आसन आपलं पांडुरंग तारक स्वप्नील तारक बद्री तारक दादा घाडगे तो आपले सुदाम मुकणे किशोर मरकड आणि पुन्हा संजय कटारे हे जेवढी टीम असेल ही एवढ्या टीमची SIT चौकशी आणि नार्को टेस्ट होण्यात यावी आणि माझीसुद्धा होण्यात यावी. मी जर ह्यांची सुपारी घेतली असली तर ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. आणि जर ही टीम ह्याच्यात गटली तर त्या टीमला आहे का समाजाने आहे का दगडाने ठेसून आहे का ह्यांचं शिवाजी पुतळ्यापाशी आहे का छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापाशी साड्या घालून ह्यांना आहे का ह्याची झिंडा काढण्यात यावी.
नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.